तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना मराठीमध्ये आवाज देता. खरं तर एक खूप मोठी संस्था आहे हं, जी या फील्डमधलं खूप मोठं प्रोडक्शन हाऊस आहे हं, ज्यांच्याकडे मी कायम डब करत असतो. हं, त्यांनी सहज मी डब करायला गेलेलो असताना त्यांनी मला सांगितलं की अरे सर आईये जरा एक ऑडिशन देणी आहे. हं, तर असं नॉर्मली असतं पुढच्या शोसाठी ते ऑडिशनसाठी तुमचं झालं की या स्टुडिओत या. हं, जेव्हा ते ऑडिशन दिलं तर ते मला लक्षात आलं की हाँ ये इसे मराठी ये लाईन लिखी है आप इसे देख लीजिए इसे कैसे करते हैं. हं. आता मी ते केलं आणि मग नंतर मला लक्षात आलं की खूप मोठमोठी माणसं त्याच्यासाठी आलेली होती आणि 15-20 दिवसानंतर मला कळवण्यात आलं की तुमचं ते फायनल झालं आहे तिकडून क्या बात म्हणजे है. दिल्लीहून किंवा पार्टीकडून ते अप्रूव्ह झालेलं आहे आणि अरे वा. तुम्हाला काही जे ठराविक होते म्हणजे मी सगळे केले नाहीत पण भरपूर केलेत. हं, जवळजवळ मला वाटतं 100 एक भाषणांना तरी मी त्यांना व्हॉइस दिला असेल. हं, हं, तर ते म्हणाले अप्रूव्ह झालंय. मग मी विचार करत होतो की अप्रूव्ह का झालं कारण मी त्यांचा व्हॉइस काढण्याचा तर प्रयत्न नाही केला. हं, हं. नंतर मला तिथल्या डायरेक्टरने सांगितलं की बरेचसे असे होते की जे त्या व्हॉइसला जवळ जात होते. बरं. पण तुम्ही त्यांचा गाभा पकडला म्हणजे त्यांची जी कळकळ आहे लोकांशी बोलण्याची की त्यांना काहीतरी करायचं आहे सगळ्यांसाठी आणि ती अंतरीची जी कळकळ त्यांची दिसून येत होती हं. ती त्याला मी व्हॉइस दिला क्या असं बात त्यांना है. वाटलं.